बंधूंनो आणि भगिनींनो, माननीय आमदार श्री संजयजी रायमुलकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्राचा लाडका आवाज, महाराष्ट्राच्या घराघरापर्यंतच नव्हे तर मनामनापर्यंत पोहोचलेला आवाज श्री आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन खास आपली फरमाईश म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आनंद शिंदे यांचा आवाज हा प्रत्येकाच्या ओळखीचा, प्रत्येकाच्या जवळचा, प्रत्येकाच्या घरातला आणि प्रत्येकाच्या मनातला। खरं म्हणजे शिंदेशाही या नावानं या संपूर्ण शिंदे घराण्याला गायनाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं ओळखल्या जातं। आमच्या प्रत्येकांची सकाळ जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पाऊले चालती पंढरीची वाट, चलग सखे पंढरीला, या अशा भक्तिगीताच्या माध्यमातून त्यांचे वडील बुद्धवासी प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजानं आमच्या सर्वांची सकाळ व्हायची आणि तोच वसा आणि वारसा त्यांच्या मुलांनी, त्यांच्या नातवांनी अखंडपणे या कलेच्या क्षेत्रात, गायनाच्या क्षेत्रात या शिंदे परिवारानं स्वतःला वाहून घेतलं। जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, हे गाणं प्रत्येकाच्या घरापर्यंत, मनापर्यंत जाऊन पोहोचलं। खलीवली खलीवली सारखं हिंदी गाणं देखील प्रत्येकापर्यंत जाऊन पोहोचलं। माता भगिनींचे कान आसुसलेले श्री आनंद प्रल्हाद शिंदे।
देऊ नका. म्हणतोय मी रिदमला 80% ठेवा. मराठीत सांगतोय, इंग्लिश मध्ये नाही बोलत मी. आणि मला 100% ठेवा. हॅलो कार्यारंभी या शब्द राहतो मी. माझं कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं. हेडफोन आहे का तुझ्याकडे? हेडफोन लाव ना. हेडफोन लावून ऐक ना, बॅलन्स कर ना तू. कार्यारंभी या शब्द राहतो मी. स्मरण करून तुझे रूप पाहतो. कर्तव्याची नित्य सुमने वाहतो मी. आणि अल्पशा मुखाने तुझे गुण गातो. तरी माझी मूर्ती आणि कीर्ती गाजे. तरी माझी मूर्ती आणि कीर्ती गाजे. पर्याय डोले हे संसार बोझे. तर तुला आगे ठाऊक हे भवितव्य माझे. पण तुझे नाम घेणे हे कर्तव्य माझे. आणि म्हणून गीताची सुरुवात माझे वडील प्रल्हाद शिंदे यांचं गणरायाला नमन म्हणून मी सादर करते. कारण सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडीत लेणे होते. सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडीत लेणे होते. त्या कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते. बंद्या रुपयावाणी खणखण वाजणारे नाणे होते. अन कोकिळाही मान डोलवी असे प्रभाताचे गाणे होते. कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही. कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही. कितीही ऐकली तरी भूक ही भागत नाही. कथा सत्यनारायणाची खोटं हे सांगत नाही. आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाही जागत नाही. देवश्री गजानन
इथला ज्ञानाचा प्रभाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्यातला डाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. माझ्या भीमरायाने रुजविला प्रेम बंधू भाव आहे. त्या राष्ट्रद्रोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता. त्या राष्ट्रद्रोहाने अन्याय अत्याचाराचा कळस गाठला नसता तर हा मराठा माणूस पेटून उठला नसता. शिवबाची तलवार रणात चमकली नसती तर या भारतात हा महाराष्ट्र आम्हाला कदापि दिसला नसता. या भारतात महाराष्ट्र कदापि दिसला नसता. दिवंगत प्रतापसिंगजी गोरडे साहेब माझे काका यांचं फेमस गीत आपणासमोर सादर करत आहे. दोनच राजे इथे गाजले एक त्यारा आहे गडावर, एक त्यारा आहे गडावर, एक चवदार तळ्यावर, एक चवदार तळ्यावर, एक त्यारा आहे गडावर, एक चवदार तळ्यावर, कोणच राजे इथे गाजले, कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, कोणच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्यारा आहे गडावर, एक त्यारा आहे गडावर, एक चवदार तळ्यावर, एक चवदार तळ्यावर. अरे वा रे वा. एक कमी करा.
एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार सर्वांचे लाडकं नेतृत्व, देशाचे नेते, देशाचे मंत्री माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव
आणि उत्सव मूर्ती माननीय आमदार संजयजी रायमुलकर यांचं या ठिकाणी आगमन होते. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करूया. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या बाळूकर तथा रविराज रहाटे ही सर्व मान्यवर मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. मी माननीय आमदार प्रतापरावजी जाधव, माननीय आमदार श्री संजयजी रायमुलकर यांना विनंती करतो की त्यांनी वाढदिवस पीठावरती एक त्यारा है गड़ावन, एक त्यारा है गड़ावन, ए बाबू एक त्यारा है गड़ावन, एक तबदार खड़ावन, एक तबदार खड़ावन, एक त्यारा है गड़ावन, एक तबदार खड़ावन, एक त्यारा है आणि भगिनींनो, अनुषंगानं कालपासून विविध कार्यक्रमांची मेजवानी आपणा समोर ठेवली जाते आहे. काल प्रख्यात कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम याच ठिकाणी संपन्न झाला आणि आज आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा लाडका आवाज प्रख्यात गायक आनंद शिंदे यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम होतो आहे. काल दिल्ली येथे एक महत्त्वाची बैठक असल्यानं आपलं लाडकं नेतृत्व देशाचे मंत्री माननीय आमदार श्री प्रतापजी जाधव हे काल उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र आज खास आपणा सर्वांसाठी आणि माननीय आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी माननीय आमदार श्री प्रतापजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं आपणा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. खरं म्हणजे नांद्रा धांडेसारख्या छोट्याशा गावातून की ज्या गावाला स्वतःचं पोस्ट ऑफिस देखील नाही आहे, अशा नांद्रा धांडे गावातून एक सर्वसामान्य शिवसैनिक, शिवसेना शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख अशा सर्वसामान्य शिवसैनिकाला आमदार बनवण्याचं काम ज्या नेतृत्वानं केलं ते नेतृत्व म्हणजे माननीय आमदार श्री प्रतापरावजी जाधव. त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. रवी ज्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं हा कार्यक्रम होतो आहे त्या निमित्तानं मी प्रख्यात गायक आनंद शिंदे यांना विनंती करतो की माननीय आमदार साहेबांवरील गीत या ठिकाणी आपण सादर करायचं आणि त्यानंतर आपण मान्यवरांचा सत्कार घेणार आहोत. काल कीर्तन, आज आनंद शिंदेच्या गायनाचा मनपूर्वक स्वागत करतो आणि यानंतर आनंद शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी माननीय आमदार साहेबांवरील एक गीत या ठिकाणी सादर करायचं आहे.
तो बोरूचा टाक आहे. शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे. कार्यतयाचे निस्वार्थी आणि पाक आहे. म्हणून तर विरोधकांना तयाचा धाक आहे. शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे. कार्यतयाचे निस्वार्थी आणि पाक आहे. म्हणून तर विरोधकांना तयाचा धाक आहे. अन डॉक्टर संजयजी रायमुलकर आर्या महकरच नाक आहे. मराठमोळा गडी मावळा नावाचा आहे. अनुभव दिल्ली पासून गावागावाचा आहे. संजय भाऊ असेच यशस्वी व्हावे जीवनात पाठीवर हस्त तुमच्या जाधव प्रताप रावांचा आहे. आणि म्हणून मुबारक हो आपको ये शुभ घड़ी आई है. बुद्ध पुले शिवा की कृपा से आपने ये मंजिल पाई है. आपको आशीर्वाद देने जनता ये आई है. और यही तो संजय भाऊ आपकी जिंदगी की कमाई है. यही तो संजय भाऊ आपके जिंदगी की कमाई है. नवीन गाणे इथंच लिहिलेले, काय चूकभूल झाल्या क्षमा असावी. संजय भाऊ तुमच्यासाठी वाटतंय मागावं. 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 तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व रसिक, सर्व प्रेक्षक, सर्व मतदार बंधू भगिनी यांची इच्छा काय आणि ते काय मागावं म्हणतात गीतातून सादर करते. आपल्यावरती प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती ही काय म्हणते सदर गीतातून ऐका. संजय भाऊ तुमच्यासाठी वाटतंय मागावं. संजय भाऊ तुमच्यासाठी वाटतंय मागावं. संजय भाऊ तुमच्यासाठी वाटतंय मागावं. संजय भाऊ तुमच्यासाठी अरे अन्याय अत्याचाराविरुद्ध तयाच्या मनात खंदकची आग आहे. अन्याय अत्याचाराविरुद्ध तयाच्या मनात खंदकची आग आहे. बहुजन हितासाठी तयाच्या तन्मन धनाचा त्याग आहे. समाजाच्या सुखदुःखात नित्य तयाचा सहभाग आहे.
माननीय खासदार प्रतापराव जाधव साहेब यांच्यासाठी एक शेर आहे. रात्र वैर्याची सरली आहे. रात्र लक्ष द्या. रात्र वैर्याची सरली आहे. वाट आता यशाची धरली आहे. भल्या भल्यांना मैदानी धूळ चारली आहे. आणि प्रतापराव जाधव साहेबांनी अरे नेहमीच फायनल मारली आहे. संजय भाऊ तुमच्यासाठी वाटतंय मागावं. संजय भाऊ तुमच्यासाठी वाटतंय मागावं. संजय भाऊ तुमच्यासाठी वाटतंय मागावं. वाटतंय मागावं. आयुष्य उदंड गेला भाऊ. उदंड गेला भाऊ. आयुष्य उदंड गेला भाऊ. आयुष्य उदंड गेला भाऊ. आयुष्य उदंड गेला भाऊ. आयुष्य उदंड गेला भाऊ. संजय भाऊ तुमच्यासाठी आणि संजय भाऊ तुमच्यासाठी वाटतंय मागावं. 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 अन वाटतंय मागावं. वाटतंय मागावं. वाटतंय मागावं. आयुष्य उदंड गेला भाऊ. आयुष्य उदंड गेला भाऊ. आयुष्य उदंड गेला भाऊ. आयुष्य उदंड गेला भाऊ. उदंड गेला भाऊ.
वाट पाहते की कधी गाणं संपते, केक कापल्या जाते, म्हणून गाणं लवकर आटपण्याचा प्रयत्न करत आहे. मोठेपणाचा गर्वच नाही, 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 मोठेपणाचा गर्वच नाही. जनता जनार्दन देते बाई, आणि म्हणून प्रेम तुमच्यावर सत्यांचं अखंडित राहावं, प्रेम तुमच्यावर सत्यांचं अखंडित राहावं. आयुष्य उदंड गेला, परदेशी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन म्हणतात. परदेशी बंसी भैया साळवे म्हणतात. ज्यांनी हे गाणं लिहिलं ते या 4 ओळीच्या शेरमध्ये काय म्हणतात. परदेशी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन म्हणतात, सोन्याच्या खाणीला गोल्डन माईन म्हणतात, आणि आमच्या प्रतापराव जाधव साहेबांना आणि या देश पातळीला जोडणारी खरी हॉट लाईन म्हणतात, खरी हॉट लाईन म्हणतात. प्रेम तुमच्यावर सत्यांचं अखंडित राहावं, धर्म जातीला दिला ना थारा, धर्म जातीला दिला ना थारा, मायेन बांधून समाज सारा, मायेन बांधून समाज सारा. आणि गीताची शेवटची लाईन, विश्वासाचा विकासाचं तुम्ही तर दुसरं नाव, विश्वासाचा विकासाचं तुमचं दुसरं नाव, विश्वासाचा विकासाचं तुमचं दुसरं नाव, विश्वासाचं विकासाचं तुम्ही तर दुसरं नाव. उदंड आयुष्य गेला भाव, आयुष्य गेला भाव, आयुष्य गेला भाव, आयुष्य आ
बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. एकाच मिनिटात हॅलो, ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. ओके, अतिशय आगळ्या वेगळ्या थाटात माननीय आमदार संजयजी संकट काळी धावून येशी दिनाच्या नाथा, तूच करता आणि तूच देवा करविता. संकट काळी धावून येशी दिनाच्या नाथा, पोचली हाक सावित्रीची तुझी आधारी, अन राखलीस लाज द्रौपदीची तू भरल्या बाजारी. राखलीच लाज द्रौपदीची तू भरल्या बाजारी. तूच बाशिणला आणि विणले कबीराचे शेले, तूच बाशिणला आणि विणले कबीराचे शेले. बोर त्या शबरीचे उष्टे जरी मंजूर केले. देवीला तू हात ध्रुवाच्या माथ्यावर, अन गाईल्या ओव्या तू दाशी जणीच्या जात्यावर. मग घेई पदरात घेई आज कराला जगजेठी, प्रणाम पामराचे तव पदी कोट्यान कोटी. प्रणाम पामराचे तव कोट्यान कोटी. पंढरपुरात पंढरपुरात, त्या पंढरपुरात पंढरपुरात काही वाजत गाजत, पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. सोन्याचं बाशिंग, अरे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचला.
मृदुंगही किती हर्षानं वाजत किती हर्षानं वाजत किती हर्षानं वाजत सोन्याचं बाशिंग सोन्याचं बाशिंग लगीन दिया वाजला मोती 9 लाख साजत अन पायी जोडव्याला मोती 9 लाख साजत मोती 9 लाख साजत मोती 9 लाख साजत सोन्याचं बाशिंग सोन्याचं बाशिंग लगीन दिया वाचला 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 सादर करताय 9 लाख मोती विठुरायाच्या कळसाला मग चढता उतरता गौंडी दादा आळसला सांगतो भीमका सांगतो भीमका माझं लेकीच आहे नात माझं लेकीच आहे नात माझं लेकीच आहे नात मग सोन्याचं बाशिंग लगीन दिया वाचला 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 पंढरपुरात काही वाजत गाजत काही वाजत गाजत सोन्याचं बाशिंग सोन्याचं
लगीन देवाचला ये मेरे भीम की निशानी है। यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है, वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है, अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है, मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है। राजा राणीच्या जोडीला खून के कलम से। राजा रानी राजा 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 राजा राणीच्या जोडीला 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 ऐका दादो साहेब आणि संजय भाऊ, हा जो काही बदल झाला, जो काही बदल झाला हे संविधानामुळे झालं, बाबासाहेबांच्या संविधानामुळे झालं. आणि म्हणून म्हणायचंय राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला आतमधली मामीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला आतमधली माडीला आहे कुणाचं योगदान, सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला
आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीमा प्रताप सिंह बोधळे म्हणतात ये भीम का खजाना है कारून का नहीं ये भीम का खजाना है कारून का नहीं भीमराव का जो तीर है अर्जुन का नहीं सावन का मजा और है फागुन का नहीं और जो जय भीम ना करे वो अपने खून का नहीं शिळ टुकड़ा तारला त्याला करतोय सलाम आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला सादर करते मग तुमच्या फरमाईशी पूर्ण करीन तुला भीमाना माणूस केलं तुला भीमाना माणूस केलं तुझ्यासाठी तो श्रम घेतला नको विसरू भीमाचे मोल नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वाला जय भीम बोल भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला आहे कुणाचं योगदान
प्रोग्राम मध्ये मी सादर करत आहे. थंडीच्या राती गोधडीची आठवण झाली, थंडीच्या राती गोधडीची आठवण झाली, अन काळ्या मैनेला पाहून माझ्या पोपटाची आठवण झाली. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं, शेजारची ही काळी मैना, लागली डोलायला, कवा लागली डोलायला, कवा 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 लागली डोलायला, अरे कवा तवा लागली डोलायला. माझ्या आई बहिणींना पण कळलं पाहिजे, कवा कवा तवा लागली डोलायला, पण कवा तवा आदर्श नव्हता, तवा लागली डोलायला, तवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला, विचार करा, एक खेडेगावची आमची भगिनी, तिचं नवीनच लग्न झालेलं असतं, तिला मुंबईला दिलेलं असतं, ती मुंबईला 2, 4, 5, 6 महिने राहून परत आपल्या माहेरी जेव्हा येते तेव्हा आपल्या मैत्रिणीला सांगते काय, मम्मी वाले के लागून नादी, माझी उरकून टाकली ग शादी, मम्मी वाले के लागून नादी, माझी उरकून टाकली शादी. काही सांगू, काही बोलू, काही म्हणू, काही सांगू मेरी बर्बादी गे सुन पाया मी, काही सांगू मेरी बर्बादी गे सुन पाया मी, काही सांगू मेरी बर्बादी गे सुन पाया मी, काही सांगू मेरी बर्बादी गे सुन पाया मी. मटके वाले का बाजू में आटा, मुंबईची खरी परिस्थिती गाण्यात आहे, मुंबईची खरी परिस्थिती. मटके वाले का बाजू में आटा, मटके वाले का बाजू में आटा, मटके वाले का बाजू में आटा,
पाठीमाग खाडी का खडा मटके वाले का बाजू में आटा पाठीमाग खाड़ी का खड्डा मैं उसको अरे किसको वो खड़े को काय को मैं उसको तो समझी नदी के सुन पाया मुंबईची खरी परिस्थिती आहे अशी खोली जसं काय कुराड अजून पण कुर्ल्याला जाऊन बघा कुर्ल्याला जाऊन बघा अजूनही धारावीला बघा सायनला पण बघा अशी खोली जसं काय कुराड इकडचे खुराडे तरी मोठे मोठे असतील पण तिकडची घर अशी खोली जसं काय कुराड उस कुराडे में चार चार बिराड आणि मग फाटकी गोदडी 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 कळलं का फाटकी गोदडी गोदडी कळती गोदडी गोदडी कळती का हवा कळ फाटकी गोदडी पार्टीशन मध्ये घे सुन पाया मी माझी कोणती गाणी लयत लय 6 महिने वर्ष 2 वर्ष तेवढ्या याच्यात फेमस होतात पण 12 वर्षानंतर जे गाणं फेमस झालं कोणतं अन केसा मंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा कशाला आपदा करून घेता यार रात्रीच्या इंदुरीकराच्या समोर बी नाचले असाल तुम्ही काय आपदा करून घेऊ नका ऐका सुकून ऐका चांगला ऐका अन केसा मंदी गजरा कोळी गीते या पोरीचा बघून छा नवा नवा लागला कशी तोऱ्यानं चालते चालताना ही चिकमार हालते नागिनी वाणी अंग हे डुलते पोरांच्या तोंडाशी पाणी हे गळते जैसा चंद्राचा टुकरा गोरा गोरा मुखरा
महाराजांनी काल काढून टाकली असेल तुमची सगळी, पोरांची तर सगळीच काढली असेल. जसं स्त्रियांना उपमा आहेत तसे मुलांना पण आहेत, माणसांना पण आहे बरं का, आहे का नाही. काय पुण्याची नवरी नवरा नटला, पुण्याची नवरी नवरा नटला, सातारा वाईत अरे अशा लगीन घाई, अशा लगीन घाई झाला बाबूराव टाईट, 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 अशा लगीन घाई झाला बाबूराव टाईट. ऐका शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदर गेला न वाडा, अन पदर गेला न. पोरी जरा जपून तांडा धर, जरा जपून तांडा धर, वाघमारे साहेब यांच्याकडनं 5,000 रुपये आलेले आहेत बरं का. पहिल्याच गाडीला, पहिल्याच गाडीला, पहिल्याच गाडीला. धन्यवाद वाघमारे साहेब, धन्यवाद. पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला, पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला, पहिल्याच गाडीला, पहिल्याच भेटीला. येऊन माझ्या बसली बाजूला, येऊन माझ्या बसली बाजूला, येऊन माझ्या बसली बाजूला. मग बोलू लागली, हसू लागली, बोलू लागली, हसू लागली, बोलू लागली, हसू लागली, माझं काली झालं वारा. शिकाऱ्याच्या हातामधून, शिकाऱ्याच्या हातामधून इंद्राने काटला. तुझी चिमणी उडाली, माझा पोपट काढला. तुझी चिमणी उडाली, माझा पोपट पिसाटला. माझे चिरंजीव आदर्श शिंदे आणि मी गाणं गायलेलं सोबत. आली या गावात वरात
गेले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव 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 गेले भीमा कोरेगाव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी। एक कव्वाली झाली पाहिजे अशी फरमाईश आहे. नांदन गाणार आहे शिवाजी महाराजांचं सुद्धा गाणं मी सादर करणारच आहे. शिवरायाचे छावे आम्ही छावे आम्ही दुबळे आम्हाला समजू नका चिंध्या चिंध्या करून टाकू नाद आमचा करू नका चिंध्या चिंध्या करून टाकू नाद आमचा करू नका. काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी. काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी. माझे वडील प्रल्हाद शिंदे म्हणायचे काशी की कला जाती थी मथुरा में जन्नत होती थी. अगर एक शिवाजी न होता तो सबकी सुन्नत होती थी. एक शिवाजी ना होता तो सबकी सुन्नत होती. ऐका संजय भाऊ जाधव साहेब लक्ष द्या. जिजाईच्या तालमीत खडला जिजाईच्या तालमीत खडला जिजाईच्या तालमीत खडला खडला खडला. शिवबा 16व्या वर्षात लढला शिवबा 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला. शिवबा 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला. शिवबा 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला. 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला. 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला. जिजाईच्या तालमीत खडला जिजाईच्या तालमीत खडला खडला खडला. शिवबा 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला. 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला. शिवबा 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला. ऐका बालवयाची नाजूक मती बालवयाची नाजूक मती त्या मतीने घेतली गती. नंगी तलवार घेऊन हाती
मैदानी छत्रपती पाया भवानी मातेच्या पडला पाया भवानी मातेच्या पडला वाघावानी तो वैऱ्याला भिडला हे गाणं माझे छोटे बंधू मिलिंद शिंदे यांनी लिहिलेले शिवबा 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला शिवबा 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला भिडला शिवबा 16व्या वर्षात लढला वाघावानी तो वैऱ्याला लक्ष द्या किल्ला कोंडाणा तोरणा गड किल्ला कोंडाणा तोरणा गड सिंहगड आणि रायगड विशाळगड किल्ला जिंकायचा छंदच धडला किल्ला जिंकायचा छंदच धडला किल्ला जिंकायचा छंदच धडला वाघावानी तो वैऱ्याला भिडला
है चंद रोजा और जागीर है फर्जी। मोहब्बत दोस्ती कहते हैं जिसको, है वो खुद गर्जी। न माना बात अगर मेरी तो पछताएगा तू एक दिन। खबरदारी से रहना, बेखबर आगे तेरी मर्जी। खबरदारी से रहना, बेखबर आगे तेरी मर्जी। अब तो कुछ अपनी तबीयत भी जुदा लगती है, अपनी तबीयत भी जुदा लगती है। सांस लेता हूँ तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो मुझसे भी खफा लगती है। अरे जिंदगी तू ही बता, तू मेरी क्या लगती है। जिंदगी तू ही बता, तू मेरी क्या लगती है। ये मंजिल आखिरी है, कब्र की तेरा ठिकाना है। ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना। हया तो मौत कैसी, जिंदगी उसकी अमानत है। और सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है। सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख हिफाजत कर ले। कोई कहता है खैश गाना है मेरा, कोई कहता है कारू का खजाना है मेरा, कोई कहता है सारा समाना है मेरा। पर ये न किसी ने कहा कि कब्र ठिकाना है मेरा। ये ना किसी ने कहा कि कब्र ठिकाना है मेरा। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। न कोई अंजुमन होगी न जिक्र अंजुमन होगा। जो दौलत आज है तेरी वो कल गैरों का धन होगा। दो शाले काम आएंगे न रंगी पैरहन होगा। और लिबास आखिरी तो बस वही 2 गज कफन होगा। तो जब उड़ जाएगा, तो जब उड़ जाएगा पंछी, रूह का बेजान तन होगा। दबा देंगे तुझे सब खाक में, ये मैला बदन होगा। दबा देंगे तुझे सब खाक में, ये मैला बदन होगा। पाने वाला कौन है और खोने वाला कौन है इस जहां में यारो? किसका होने वाला कौन है,
क्यों किसी मैयत का मातम कर रहे हो दोस्तों? मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है? मरने वाला क्या बताए कि रोने वाला कौन है? तूला की हिफाजत कर ले, कर ले, कर ले। ये संपूर्ण रहे गाना तो बस। तूला की हिफाजत कर ले, कर ले। तू लाख करे रखवाले। अब उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। 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 मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती। कितीही संकट येऊ द्या, लेकिन मुसीबत में शरीफों की शराफत कम नहीं होती। करो सोने के 100 टुकड़े लेकिन कीमत कम नहीं होती। पकाई हुई माँ की हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कम नहीं होती। पकाई हुई माँ की हाथ की बासी रोटी हो मगर उसकी कीमत कम नहीं हो। दिया 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 सब कोई कहे, अरे बाती कहे न को। दिया दिया खाली बसून घ्या बंधू, तुम्हाला चांगला ऐकता येईल। दिया दिया सब कोई कहे, तो कुठे गेला कागद रे? पर बाती कहे ना को। बाती बिचारी रात भर जली और नाम दिया का वो। बाती बिचारी रात भर जली और नाम दिया का हो। माझ्या वडिलांचे पहिले कवी विनायक थोरात, त्यांचे चिरंजीव कविवर्य अशोक थोरात म्हणतात, गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई, गांधीची कस्तुरबा नेहरूची कमलाबाई, पण लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई। लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई। रमाई नांदन नांदन माननीय आमदार डॉक्टर संजयजी रायमुलकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित लाडके
मंत्री महोदय प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीमध्ये युवा सेना मेहकर तालुका यांच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मला या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून सर्वांचं मी आभार मानतो। नांदन नांदन अग नांदन नांदन होत रमत नांदन एक शेर है नवीन शेर है नवीन। ये हकीकत है ये हकीकत है कोई भरम नहीं है। प्रणय के जिंदगी में कोई गम नहीं है। ये सच है कि माँ रमा तेरा दूध पिया नहीं मैंने लेकिन महाड़ का पानी तेरे दूध से कम नहीं है। भीमाच्या संसारी जसं पुरत पार पाड़ी कर्तव्य पाणी श्रमानं शेंदन आता घराघरात नळ आहे। आमच्या आमदार साहेबांमुळं खरोखरच या ठिकाणी विकास कामं त्यांची भरपूर आहेत आणि म्हणून पण त्यावेळी काय होतं पाणी श्रमानं शेंदन आता रमत नांदन संसारी जसं पुरत चांदन रविराज रहाटे भूषण घोडे प्रशांत साबळे शुभम राऊत प्रतीक इंगळे प्रदीप कंदे अक्षय तांगडे सचिन देशमुख मोहन पिटकर सोनू चनखोरे स्वप्नील काळे नितीन चनखोरे साबीर गुरुवाले हर्षल गायकवाड विवेक देशमुख मिहिर दीक्षित या सर्व नेतेगण कार्यकर्ते आणि संजयजी रायमुलकर यांचा हा सर्व मित्र परिवार यांनी या ठिकाणी मत पामरास आपली सेवा करण्याची संधी मिळवून दिली त्याबद्दल त्यांचं आणि आपलं सर्वांचा आभार मानून माझा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करत आहे। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय शिवराय, जय महाराष्ट्र।